एक्सेल मध्ये प्रॉपर युपीआय न डिपॉझिट कशा प्रकारे करायचं आहे, एकदम सिंपल प्रोसेस आहे. या व्हिडिओमध्ये सांगतो, नीट बघा. आणि 2 डिव्हाइस वापरा. 2 डिव्हाइस वापरले तर इझिली होऊन जाईल. जर डिपॉझिट अकाउंटला नाही आलं तर काय करता ती पण प्रोसेस ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. चला स्क्रीनवरती जाऊया. बघा, सिम्पली इथं 2 नंबरचा आयकॉन आहे, ह्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केलं की डिपॉझिटचा ऑप्शन आहे, डिपॉझिट वरती क्लिक करा. आता तर भरपूर सारे ऑप्शन आहेत बघा. युपीआयचे सुद्धा 1 2 3 4 ऑप्शन आहेत. तुम्ही वेगवेगळे ऑप्शन ट्राय करू शकता. समजा ह्यानं डिपॉझिट होत नसेल हे यूज करा, ह्यानं होत नसेल हे करा, ह्यानं होत नसेल हे करा. महत्वाचं म्हणजे 2 डिव्हाइस वापरा डिपॉझिटला. कारण पण सांगतो बघा. आता पहिल्यावरती क्लिक करूया. युपीआय आयडी म्हणते, ह्याच्यावरती क्लिक केलं काय म्हणते डिपॉझिट अमाऊंट टाका. आता मी तुम्हाला इथं डिपॉझिट करून दाखवतो. छोटी अमाऊंट दाखवतो ना, तर काय होते तुम्ही पण अमाऊंट परत घे म्हणून डिपॉझिट करताल माझं बघून. मी तुम्हाला 4000 डिपॉझिट करून दाखवतो. आय डिक्लेअर वरती क्लिक करतो आणि आता डिपॉझिट वरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म म्हणते, ठीक आहे कन्फर्म करूया. कन्फर्म केले की आता क्रोम वरती घेऊन येते आपल्याला. आलं घेऊन क्रोमला. आता आलेला आहे क्यूआर कोड. तुम्ही काय करता माहितीये का, किंवा क्यूआर कोडला मारता स्क्रीनशॉट आणि तुमच्या गॅलरीमधून स्कॅन करता. तर ही जर प्रोसेस केली तर तुम्हाला अमाऊंट कधी सुद्धा 2000च्या वर सेंड करता येत नसते. त्याच्यामुळे 2 डिव्हाइस वापरायचे. एका मोबाईलमध्ये एक्सेल लॉग इन करायचं आणि दुसऱ्यामध्ये आपलं पेमेंट करायचं जे अकाउंट आहे ते. महत्वाचं म्हणजे ज्याच्या नावावरती ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचंच बँक अकाउंट यूज करायचं, नाहीतर पैसे अकाउंटला येत नाहीत. थर्ड पार्टी डिपॉझिट होतं, विड्रॉलला पण इश्यू येतात. ठीक आहे. आता काय करूया आपण, हा क्यूआर कोड दाखवतो, ह्याच्यावरती मी पेमेंट करून घेतो 4000चं. हे बघा इथं पेमेंट आता आपलं झालेलं आहे ह्या मोबाईलमध्ये. इथं जर तुम्ही बघायला गेला ना, तुम्ही काय करा, हा जो रेफरन्स नंबर असतो ना ह्याला म्हणायचं असतं युटीआर नंबर. ठीक आहे. मागितला तर द्यायचा असतो, नसेल मागितला तर नाही द्यायचा. ठीक आहे. आता या दुसऱ्या स्क्रीनवरती येऊया आपण. हे बघा, रेडी टू गेट बॅक टू युअर ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं डिपॉझिट आपल्या अकाउंटला आलेलं पाहिजे. एवढी तर सिंपल प्रोसेस आहे. चेक करूया अमाऊंट आली की नाही. आता थोडंसं इथं वेट करून घ्यायचं बघा, 5 ते 10 मिनिटं. एवढा वेळ लागत नाही, पण इथं रिफ्रेश व्हायला तरी कमीत कमी थोडा टाइम लागू शकतो. थोडंसं वेट करून घेऊया बघा, येऊन जाईल अमाऊंट. कारण की ते व्हेरिफिकेशन वगैरे करतात. आणि सपोज करा जर अमाऊंट आपल्या अकाउंटला आली नाही तर नेमकं प्रोसेस काय करायचं तुम्हाला सांगतो. इथे ह्याच्यावरती या. ह्याच्यावरती आला तुम्ही की खाली बघा सपोर्टचा ऑप्शन आहे. सपोर्ट वरती क्लिक करा. लाईव्ह चॅट आहे, लाईव्ह चॅटला जा. ह्यांना सांगा माझं डिपॉझिट अडकलेला आहे. ठीक आहे. डिपॉझिट अडकलेला आहे म्हणून सांगितलं ह्यांना की तुमचा तो युटीआर नंबर मागेल, पेमेंटचा स्क्रीनशॉट मागेल. जे जे मागते ते ज्या त्यांना मेल आयडी वरती मागितलं तर मेलला पाठवून देत जावा. आणि तुमचा जो हा MT5चा अकाउंट नंबर आहे, जो हा बघा, हा वाला तो अकाउंट नंबर आपल्या व्हॉट्सअप वरती पाठवा. टीम पण तिकडे फॉरवर्ड करेल, म्हणजे तुम्हाला कॉल पण येऊन जाईल. थोडीशी हेल्प म्हणून ह्या गोष्टी होऊन जातात. ठीक आहे. आता थोडीशी वाट बघूया डिपॉझिटला किती वेळ लागतोय. बघा 10 वाजून 12 मिनिटं झालेत, म्हणजे 2 मिनिटांमध्ये आपली अमाऊंट इथं अकाउंटला आलेली आहे. इथं जर बघत असाल तर तुम्ही $90 बॅलन्स दिसतोय. 90 का दिसतोय, कारण की इथं बोनस पण भेटलेला आहे. 100%चा बोनस चालू आहे. अप टू $100, म्हणजे $100 डिपॉझिट केलं की 100चा बोनस भेटेल, 50 केलं की 50चा बोनस, असं. ठीक आहे. बाकी 100च्या वरच्या अमाऊंटला जो आहे तुम्हाला 50%चा बोनस भेटून जाईल. मॅनेज वरती या, अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये या. इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल रिअल बॅलन्स 45 आणि क्रेडिट 45. ठीक आहे. रिअल बॅलन्स विड्रॉ केला त्यासोबत क्रेडिट पण निघून जातं. बाकी हा MT5चा आयडी तुम्ही सगळ्यांनी आधी व्हॉट्सअपला मला पाठवून ठेवा किंवा टेलिग्राम वरती पाठवा, म्हणजे गोल्डन ग्रुपला पण तुम्हाला ऍड केलं जाईल. ठीक आहे. एकदम डिपॉझिटची सिंपल प्रोसेस होती. मला तुमचं समजत नाही की तुमचं अमाऊंट कसं काय अकाउंटला येत नाही. माहिती तर इझिली प्रोसेस केली आहे आणि अकाउंटला अमाऊंट पण आलेली आहे. ठीक आहे. ही अशी सिंपल प्रोसेस. कारण जर काय प्रॉब्लेम आला तर इथं तुम्ही सपोर्टला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती पण आयडी पाठवून ठेवा, फॉरवर्ड केली जाईल. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.